विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासात आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स हा भाग या धड्यातला अभ्यासायचा आहे. आपण मागच्या भागामध्ये या धड्यामध्ये रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा सुरुवातीला कन्सेप्ट अभ्यासलो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा थेरम अभ्यासलो आपण या धड्यामध्ये, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आजच्या तासात सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स हा भाग अभ्यासायचा आहे. तसं आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स 9वी मध्ये सुद्धा अभ्यासलो. 9वी मध्ये सुद्धा हा धडा झालेला आहे की दोन ट्रायंगल कोणत्या कंडिशन मध्ये सिमिलर होतात. तेच आपण पुन्हा इथे त्याची उजळणी करणार आहोत आणि त्याच्या पुढचा भाग या सिमिलॅरिटी मधला इथे या धड्यामध्ये अभ्यासायचा. बघा, फळ्यावर मी दोन ट्रायंगल्स काढलेले आहेत आणि त्या ट्रायंगलच्या साइड्सवर त्यांची माप लिहिलेली आहेत आणि दोन ट्रायंगलचे अँगल्स कॉन्ग्रेंट दाखवण्यासाठी आपण आयडेंटिकल मार्क्स वापरतो, म्हणजे सारखे चिन्ह. बघा, अँगल ए आणि अँगल पी जवळ असे सिंगल मार्क दाखवलेले, म्हणजे अँगल ए आणि अँगल पी कॉन्ग्रेंट आहेत. अँगल बी आणि क्यू जवळ डबल मार्क दाखवलेले, म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रेंट आहेत. आणि अँगल सी आणि अँगल आर जवळ सारखा आयडेंटिकल मार्क दाखवलेले, म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रेंट आहेत. थोडक्यात या दोन ट्रायंगल मध्ये तीन पेअर अँगल्सचे कॉन्ग्रेंट आहेत. बघा, मी ते लिहितो आणि लक्षात घ्या, ह्या दोन ट्रायंगलचे अँगल्स आणि साइड्स कॉन्ग्रेंट किंवा प्रोपोर्शन मध्ये दाखवताना त्या ट्रायंगल्सच्या वर्टायसेस मधली संगती फार महत्त्वाची असते. त्याला करस्पॉन्डन्स म्हणतात, एकाच एक संगती. बघा, जसं इथे या दोन ट्रायंगल मध्ये अँगल ए कॉन्ग्रेंट आहे अँगल पी शी, म्हणजे वर्टेक्स ए ची संगती वर्टेक्स पी शी आहे आणि अँगल बी कॉन्ग्रेंट आहे अँगल क्यू शी, म्हणजे वर्टेक्स बी हा वर्टेक्स क्यू शी करस्पॉन्डन्स आहे आणि वर्टेक्स सी ची करस्पॉन्डन्स ही वर्टेक्स आर शी आहे. हे आपल्याला इथं असं लिहिता येतं, इन द करस्पॉन्डन्स. कोणती करस्पॉन्डन्स आहे? ए बी सी 1-to-1 करस्पॉन्डन्स टू पी क्यू आर, म्हणजे ए ची संगती पी शी आहे, वर्टेक्स बी ची संगती क्यू शी आहे आणि वर्टेक्स सी ची संगती कोणाशी आहे? आर शी. हे जेव्हा असं तिन्ही वर्टेक्स एकत्रित लिहिल्या जातात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं चिन्ह वापरलं जातं, तेव्हा याचा अर्थ असतं या दोन ट्रायंगल्सच्या वर्टायसेस मधली ही करस्पॉन्डन्स असते, ही संगती म्हटल्या जाते. आणि मग या करस्पॉन्डन्स साठी, या संगतीसाठी या दोन ट्रायंगल्स मध्ये कोणकोणते अँगल्स कॉन्ग्रेंट आहेत जे आपण सुरुवातीला सांगितलं होतं ते इथे लिहून घेऊ. अँगल ए इज कॉन्ग्रेंट टू अँगल पी, अँगल बी इज कॉन्ग्रेंट टू अँगल क्यू and angle C is congruent to angle R. बघा, या पहिल्या ट्रायंगलचे हे तीन अँगल या दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग तीन अँगल्सशी कॉन्ग्रुएंट आहेत या दोन ट्रायंगल्स मध्ये. आता आपण यांच्या साइड्सचा विचार करू. लक्षात घ्या, सिमिलॅरिटी साठी 9वी मध्ये शिकलो होतो आपण, अँगल कॉन्ग्रुएंट असावे लागतात, साइड कॉन्ग्रुएंट असणं गरजेचं नाही. अँगल कॉन्ग्रुएंट असून साइडही कॉन्ग्रुएंट असतील तर तेव्हा ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणतात. आणि कॉन्ग्रुएंट अँगल ऑलवेज सिमिलर असतात, ते आपल्याला पुढे पाहायचंय.
कॉंग्रुएन्सीसाठी अँगल कॉंग्रुएंट व्हावे लागतात आणि साईड पण कॉंग्रुएंट व्हावे लागतात. आपल्याला कोणती कन्सेप्ट अभ्यासायची तर सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीसाठी अँगल कॉंग्रुएंट असावे लागतात, पण साइड्स कॉंग्रुएंट असणं गरजेचं नाही, तर साइड्स प्रोपोर्शन मध्ये असावे लागतात. आणि साइड्स जर प्रोपोर्शन मध्ये असतील तर ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हणतात. म्हणून आपण यांच्या साइड्सचे रेशिओ लिहूया करस्पॉन्डिंग साइडचे. जसं ए बी, या ट्रायंगलची साइड ए बी, या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड पी क्यू. आणि मग बघा ए बी ची लेंथ 2 दिलेली आहे आणि पी क्यू ची लेंथ 3 दिलेली आहे. त्यानंतर हा बी सी इज टू क्यू आर. कोणताही क्रम ठेवा, काही बिघडत नाही. बी सी ची व्हॅल्यू 4 आहे, क्यू आर ची व्हॅल्यू 6 आहे. जर रेड्यूस होत असेल, संक्षिप्त रूप येत असेल तर संक्षिप्त रूप द्यायचं बेदुनी 4, बेत्रिक 6. त्यानंतर तिसऱ्या साइडचा रेशिओ AC इज टू PR 3 इज टू 4.5. ही व्हॅल्यू 4.5 लक्षात घ्या. आणि मग हा दशांश स्थळ पुढे नेऊ आपण तर इथे 30 येईल धाने मूल्यामुळे, इथे 45 येईल. म्हणजे संक्षिप्त रूप देणे सोपे होईल. 15 दुनी 30, 15 त्रिक 45. याचा अर्थ बघा, या तिन्ही रेशिओची व्हॅल्यू ही संक्षिप्त रूपातली किंमत सेम आहे 2:3. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपल्याला असं लिहिता येतं, या तिन्ही रेशिओची व्हॅल्यू सेम आहे म्हणून AP:PQ हा रेशिओ इक्वल आहे BC:QR शी, आणि हाच रेशिओ इक्वल आहे AC:PR शी. वाटल्यास आपल्याला इक्वेशन नंबर देऊन फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 असं लिहिता येतं. आणि मग बघा, या दोन ट्रायंगलचे तीनही पेअर करस्पॉन्डिंग साइडचे प्रोपोर्शन मध्ये आहेत. हे रेशिओ इक्वल आहेत. आपण 9वी पासून पाहत आलो रेशिओ आणि प्रोपोर्शन. जेव्हा रेशिओ इक्वल असतात तेव्हा त्यातले टर्म्स प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणतात. मग हे साइड्सचे रेशिओ इक्वल आहेत याचा अर्थ ही साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. बघा पुन्हा एकदा सांगतो काय झालं ते. हे दोन ट्रायंगल्स, ट्रायंगल ABC आणि PQR, व्हर्टायसेसच्या या करस्पॉन्डन्स साठी या पहिल्या ट्रायंगलचे 3 अँगल या दुसऱ्या करस्पॉन्डिंग 3 अँगलशी कॉंग्रुएंट आहेत. आणि या दोन्ही ट्रायंगलचे साइड्सचे तिन्ही पेअर प्रोपोर्शन मध्ये आहेत. आणि असं असेल तेव्हा ही दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं म्हणतात. आणि ते चिन्हाच्या सहाय्याने असं लिहितात, ट्रायंगल ABC. आणि लक्षात घ्या, इथं सिमिलॅरिटी दाखवताना हे जे आपण ट्रायंगल्सची नावं लिहितो ती लिहित असताना करस्पॉन्डन्स नुसारच लिहायचं आहे. ज्या करस्पॉन्डन्स साठी ते सिमिलर आहेत तीच करस्पॉन्डन्स इथे लिहायचे. ट्रायंगल ABC हे सिमिलॅरिटीचं चिन्ह आहे, ट्रायंगल PQR कॉंग्रुएन्सीचं हे चिन्ह आहे आणि हे सिमिलॅरिटीचं चिन्ह आहे. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे ट्रायंगल्स सिमिलर झाले. मग हे ट्रायंगल्स सिमिलर होण्यासाठी कोणकोणते कंडिशन्स इथं फुलफिल झालेत बघा, फार महत्त्वाचं आहे. तर या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग तिन्ही अँगल्स कॉंग्रुएंट आहेत लक्षात घ्या. आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत, म्हणून हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. म्हणून असं म्हणता येतं, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स मध्ये व्हेन 3 corresponding angles of 2 triangles are congruent and corresponding sides of 2 triangles are in proportion, then triangles are similar. काय म्हणतोय मी पुन्हा थोडक्यात सांगतोय, सारांश सांगतोय. इफ corresponding angles are congruent and corresponding sides are in
प्रोपोर्शन म्हणतोय मी. साइड कॉन्ग्रेंट असतील तर ट्रायंगल कॉन्ग्रेंट होतात आणि कॉन्ग्रेंट ट्रायंगल ऑलवेज काय होतात सिमिलर, कारण कॉन्ग्रेंट ट्रायंगल्स हे कंडिशन ऑलरेडी पूर्ण करतात, ते आपण नंतर पाहू. पण कॉन्ग्रेन्सी आणि प्रोपोर्शन मध्ये असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या. प्रोपोर्शन मध्ये म्हणजे त्यांच्या रेशोची व्हॅल्यू कशी असायला पाहिजे सेम, त्यांची लेंथ सेम असणं गरजेचं नाही. बघा हे दोन ट्रायंगल जर ऑब्झर्व केलो आपण तर लक्षात येतं यांचे शेप सेम आहेत. बघा त्यांचे शेप सेम आहेत, ते सारखे वाटतात, सारखे दिसतात, आकार सारखा आहे, पण त्यांची माप मात्र भिन्न आहे. देअर साइज आर डिफरंट. देअर शेप आर सेम बट साइज आर डिफरंट. ठीक आहे, साइज सेम असतील तर काय होतं कॉन्ग्रेंट होतात आणि कॉन्ग्रेंट काय होतात सिमिलर होतात. पण ह्यांचे शेप सेम असून साइज मात्र सेम असणं कंपल्सरी नाही. कशासाठी सिमिलॅरिटी. पण साइज सेम नसतील हरकत नाही, पण त्यांचे साइज कसे असावे लागतात प्रोपोर्शन मध्ये असावे लागतात, तेव्हा ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हणतात. हे आहे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. पुन्हा रिपीट सांगतोय, फार महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. दोन ट्रायंगल कधी सिमिलर होतात, इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रेंट and corresponding sides are in proportion, then two triangles are similar. Okay, ही झाली similarity of triangles. मग आता या पुढे ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी तीन अँगल्स कॉन्ग्रेंट असावे लागतात आणि करस्पॉन्डिंग तीन साइड्स प्रोपोर्शन मध्ये असावे लागतात. पण गणितज्ञांना अनेक एक्सपेरिमेंट नंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की काही विशिष्ट एलिमेंट्स त्या ठिकाणी किंवा स्पेसिफिक कंडिशन जर फुलफिल झाले, जर काही विशिष्ट अटी जरी पूर्ण झाल्या तरी ट्रायंगल्स सिमिलर होतात. म्हणजे एकूण तीन अँगल्स आणि तीन साइड्स म्हणजे एकूण किती एलिमेंट झाले, 6 घटक झाले. 6 घटकाचा विचार होतो, 3 अँगल्स आणि 3 साइड, 3 अँगल कॉन्ग्रेंट, 3 साइड प्रोपोर्शन मध्ये, एकूण 6 एलिमेंट आहेत. पण नंतर अभ्यासानंतर असं लक्षात आलेलं आहे की काही विशिष्ट 3 अटी पूर्ण झाल्या तरी ट्रायंगल सिमिलर होतात. मीन्स इफ specific conditions are fulfilled then triangles are similar. आणि मग 3 स्पेसिफिक कंडिशन फुलफिल झाले तर जे रिमेनिंग 3 कंडिशन असतात ते ऑटोमॅटिकली फुलफिल होतात. म्हणजेच 3 फुलफिल झाले की रिमेनिंग 3 ऑटोमॅटिकली फुलफिल होतात. म्हणजेच एकूण किती फुलफिल कंडिशन झाले, 6 कंडिशन फुलफिल झाले. म्हणजेच आपल्या म्हणण्याप्रमाणे ट्रायंगल सिमिलर होतात. मग ते जे 3 स्पेसिफिक कंडिशन्स फुलफिल व्हावे लागतात ते फुलफिल झाल्यानंतर ट्रायंगल सिमिलर होतात. म्हणजे त्या 3 स्पेसिफिक कंडिशन फुलफिल झाले तरी सफिशियंट आहे, तरी त्या ठिकाणी ट्रायंगल सिमिलर होतात. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या 3 स्पेसिफिक कंडिशन्सचे ग्रुप तयार केलेत, गट तयार केलेत आणि त्या स्पेसिफिक कंडिशनचे जे ग्रुप आहेत त्यांनाच टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स असं म्हणतात. आपण बघूया टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी शिकलो, कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स आणि मग त्यांची टेस्ट. तिथेही असंच पाहिलं आपण की ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी 6 एलिमेंट सफिशियंट किंवा 6 एलिमेंट सॅटिस्फाय होणं आवश्यक असतं. पण अभ्यासानंतर असं लक्षात आलेलं आहे की 3 एलिमेंट सॅटिस्फाय झाले तरी सफिशियंट असतं, पुरेसं असतं. तसंच इथं आहे, ते पर्टिक्युलर, ते स्पेसिफिक जे 3 कंडिशन्स आहेत जे फुलफिल होणं आवश्यक आहे, तर रिमेनिंग कंडिशन ऑटोमॅटिकली फुलफिल होतात. आणि मग ते 3 कंडिशन्स जे सफिशियंट आहेत, आपल्याला पुरेसे आहेत, त्या 3 कंडिशनचे जे ग्रुप आहेत त्यांनाच टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स असं म्हणतात. आणि मग इथे आपल्याला ॲक्च्युअली
तीन टेस्ट शिकायचे आहेत. एक टेस्ट दोन वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते, ते ऍक्च्युअली एकच टेस्ट आहे, ते सांगतो पुढे. आणि मग असे तीन टेस्ट इथं आपल्याला अभ्यासायचे. पहा, हे इन द करस्पॉन्डन्स या दोन ट्रायंगल मध्ये ए बी सी 1:1 करस्पॉन्डन्स टू पी क्यू आर काय आहे बघा. या आकृतीमध्ये आयडेंटिकल मार्क त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे सिंगल मार्क आहे, म्हणजे अँगल ए कॉन्ग्रुएंट आहे अँगल बी शी, अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे अँगल क्यू शी, आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट आहे कुणाशी, अँगल आर शी. म्हणजे या दोन ट्रायंगलचे तीन पेअर अँगल्सचे कॉन्ग्रुएंट आहेत. आणि असे तीन पेअर जर अँगल्सचे कॉन्ग्रुएंट झाले तरी ट्रायंगल सिमिलर होतात. आपण सुरुवातीला काय पाहिलं, तीन अँगल कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर तीन साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत असं सांगितलं होतं. पण अनेक प्रयोगानंतर असं लक्षात आलेलं आहे की हे तीन स्पेसिफिक कंडिशन फुलफिल झाले तर राहिले तीन साइड्सची कंडिशन ते ऑटोमॅटिकली फुलफिल होतात. याचा अर्थ काय झाला, मग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे ट्रायंगल सिमिलर होतात, आणि मग राहिलेल्या साइडची कंडिशन ती ऑटोमॅटिकली फुलफिल होते. म्हणजे काय होते, हे ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांचे साइड प्रोपोर्शन मध्ये असतात. ते पुढे आपल्याला घेता येतं. मग या करस्पॉन्डन्स साठी या अँगलचे तीन पेअर्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून असं आपल्याला म्हणता येतं ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. आणि लक्षात घ्या, हे जे ग्रुप आहे स्पेसिफिक कंडिशनचा, या ग्रुपमध्ये या दोन्ही ट्रायंगलचे तीनही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, आणि ते तिन्ही अँगल्सचे पेअर कॉन्ग्रुएंट असल्यामुळे हे ट्रायंगल सिमिलर झाले. म्हणजे तीन अँगल्सचा जो गट आहे, ग्रुप आहे या कंडिशनचा, स्पेसिफिक कंडिशनचा, जे फुलफिल झाले या कंडिशनचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपलाच टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणतात सांगितलेले आहे. आणि तीन अँगल्सचा हा ग्रुप आहे म्हणून याला ए ए ए त्याचं ॲब्रिव्हिएशन केलेलं आहे, अँगल अँगल अँगल. प्रत्येक वेळा अँगल 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 म्हणण्याच्या ऐवजी ए ए ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी असं म्हटलं जातं. दिस इज द AAA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. बघा, रिपीट सांगतोय. तीन अँगल कॉन्ग्रुएंट असतील आणि तीन साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतील तर ट्रायंगल सिमिलर असतात. हे बेसिक आहे. पण पुढे जाऊन त्याच्यात मॉडिफिकेशन काय झालेलं आहे, जर स्पेसिफिक तीन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तरी ट्रायंगल सिमिलर होतात. आणि हे स्पेसिफिक कंडिशन फुलफिल होत नाही, त्याचा जो ग्रुप आहे त्या स्पेसिफिक कंडिशनच्या त्या ग्रुपला टेस्ट म्हणतात. आणि याच्यामध्ये तिन्ही अँगल्सचा विचार झाला म्हणून याला कोणती टेस्ट म्हणतात, हे ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. मग आता पुढे काय होतं बघा. समजा हे अँगल्स या दोन ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट दाखवलेले नाहीत, फक्त या दोन ट्रायंगल्सचे दोनच पेअर अँगल्सचे कॉन्ग्रुएंट असतील तर काय होतं बघा. अँगल ए कॉन्ग्रुएंट आहे कोणाशी, अँगल बी शी, अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे कोणाशी, अँगल क्यू शी. मग अँगल सी आणि अँगल आर बद्दल आपण काय गेस करू शकतो, काय अंदाज लावू शकतो, हे आपल्याला बेस मध्ये झालेलं आहे. आपण मागच्या वर्षी असं शिकलो की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते, 180. आणि मग अँगल ए कॉन्ग्रुएंट आहे कोणाशी, अँगल बी शी. गृहीत धरू अँगल ए चं माप 80 आहे तर बी चं माप पण किती होईल, 80. अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे कोणाशी, अँगल क्यू शी. गृहीत धरू अँगल बी चं माप 70 आहे आणि क्यू चं पण किती आहे, 70. आता तिघांची सम 180 असते, यावरून या अँगलचं माप आपल्याला काढता येईल 80 अधिक 70 150. 180 मधून 150 गेले, सी चं माप किती मिळेल हो, 30. आणि मग याच प्रॉपर्टी नुसार अँगल आर चं माप पण किती मिळेल, 30. याचा अर्थ काय झाला, अँगल सी कॉन्ग्रुएंट झाला कोणाशी, अँगल आर शी. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगल्स मध्ये अँगलचे दोन पेअर कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा आपण तिसऱ्या पेअर बद्दल काय सांगू शकतो, मग
तिसरा पेयर सुद्धा कॉन्ग्रेंट होतो या 180च्या प्रॉपर्टीनुसार. मी माप घेऊन दाखवलेलं आहे. म्हणून इथे या दोन ट्रायंगल मध्ये जर आपण दोनच पेयर अँगल्सचे कॉन्ग्रेंट आहेत असं गृहीत धरलं तर तिसरा पेयर सुद्धा ऑटोमॅटिकली कॉन्ग्रेंट होतो 180च्या प्रॉपर्टीनुसार. मग ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी अँगलचे 3 पेयर कॉन्ग्रेंट व्हावे लागतात असं पाहिलो आपण. पण नंतर अजून पुढे मॉडिफिकेशन झाल्यानंतर असं लक्षात येते की 2 पेयर जर अँगल्सचे कॉन्ग्रेंट झाले तर तिसरा पेयर ऑटोमॅटिकली कॉन्ग्रेंट होतो. म्हणजे ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीसाठी 3 अँगल कॉन्ग्रेंट आहेत का हे टेस्ट करत बसण्याची गरज नाही. फक्त 2 पेयर जरी अँगल्सचे कॉन्ग्रेंट झाले, तिसऱ्याचे माप माहीत जरी असले तरी आपल्याला तिथे लिहित बसायची आवश्यकता नाही. कारण 2 पेयर कॉन्ग्रेंट झाले तर तिसरा ऑटोमॅटिकली कॉन्ग्रेंट होतो. म्हणून लक्षात घ्या हीच टेस्ट पुढे फक्त AA टेस्ट या नावाने ओळखली जाते. AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. हे दोन टेस्ट वेगळे नाही आहेत, लक्षात घ्या. ऍक्च्युअली ही AAA टेस्ट आहे, पण आपल्या ज्ञात असलेल्या प्रॉपर्टीचा उपयोग करून असं लक्षात आलेलं आहे की 2 पेयर जर अँगलचे कॉन्ग्रेंट असतील तर तिसरा पेयर ऑटोमॅटिकली कॉन्ग्रेंट होतो. मग तिसरा पेयर अँगलचा कॉन्ग्रेंट आहे हे टेस्ट करण्याची गरज नाही. म्हणजे टेस्ट मध्ये आपण किती पेयरचा अँगल्सचा विचार करणार, फक्त 2च पेयरचा अँगल्सच्या 2च पेयरचा विचार करायचा आहे. आणि मग 2 पेयर अँगल्सचे कॉन्ग्रेंट असतील तरी ट्रायंगल सिमिलर होतात आणि तेव्हा कोणती टेस्ट म्हणायची त्याला? AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आणि लक्षात घ्या या सिमिलॅरिटी मध्ये पुढे अभ्यास करताना जास्तीत जास्त वेळा आपल्याला हीच टेस्ट उपयोगी येणारी आहे. 2 अँगल कॉन्ग्रेंट बऱ्याच वेळा होतात आणि त्यावरून आपल्याला ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हणता येतं. म्हणून ही टेस्ट आपल्याला जास्तीत जास्त पुढे उपयोगात पडणारी आहे. हे झाले टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्यामधली ही पहिली टेस्ट. याला तुम्ही अँगल टेस्ट AA टेस्ट म्हटलं तरी चालतं किंवा सिम्पली AA टेस्ट म्हटलं तरी चालतं. आता याच्या पुढची टेस्ट. आता टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सची पुढची टेस्ट आहे. बघा आपण त्या टेस्टचे नाव शेवटी लिहू. जे फळ्यावर 2 ट्रायंगल्स काढलेत त्यांच्या मापावरून आपल्याला इथे जे एलिमेंट्स लिहिता येतात ते लिहून घेऊ. बघा ABC आणि PQR करस्पॉन्डन्स साठी या 2 ट्रायंगलच्या व्हर्टायसेसचे हे करस्पॉन्डन्स नुसार अँगल B, बघा 2 मार्क आहेत, इथे 2 मार्क आहेत. अँगल B कॉन्ग्रेंट आहे अँगल Q आणि साइड AB आणि PQ यांची माप पहा. कॉन्ग्रेंट असणं गरजेचं नाही. पुन्हा सांगतोय सिमिलॅरिटीसाठी कॉन्ग्रेन्सीची गरज नाही. ते प्रोपोर्शन मध्ये असावे लागतात आणि प्रोपोर्शन मध्ये आहेत का नाही हे ठरवण्यासाठी त्यांच्या मापांचा रेशो लिहूया आपण. AB चं माप 2 आहे, PQ चं माप 3 आहे. आणि दुसरी माप माहित आहेत आपल्याला इथे BC:QR आणि 4:6 हे त्यांचे माप आहेत. त्याला मात्र संक्षिप्त रूप देता येतं 2:3. म्हणजे झालं काय? हा AB:PQ या रेशोची व्हॅल्यू 2:3 आली आणि BC:QR या रेशोची पण व्हॅल्यू संक्षिप्त रूपातली 2:3 आली. म्हणजे मला या व्हॅल्यूज वरून असं लिहिता येतं AB:PQ हा रेशो इक्वल आहे BC:QR. आणि जेव्हा असं असतं तेव्हा आपण याला काय म्हणतो? 2 रेशो इक्वल आहेत त्यांच्या साइड्सचे, तेव्हा ही साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणतो आपण. 2 साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. बघा AB:PQ आणि BC:QR. आणि जी 2 साइड्स आहे बघा या ट्रायंगलची AB आणि BC, या ट्रायंगलचे PQ आणि QR,
जे दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत त्याच दोन साइड्स मधला हा अँगल या दोन साइड मधल्या या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. अँगल कुठला कॉन्ग्रुएंट आहे? जी दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत त्या दोन साइड्स मधला इन्क्लुडेड अँगल, समाविष्ट अँगलच कॉन्ग्रुएंट आहे. क्रम फार महत्वाचा आहे. दोन साइड्स आणि इन्क्लुडेड अँगल. इफ two corresponding sides of two triangles are similar and included angles are congruent then triangles are similar. आणि मग अशा वेळी हे ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हणतात. आता टेस्ट लिहिताना क्रम फार महत्वाचा आहे. दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये समाविष्ट अँगल असा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून या टेस्टला काय नाव आहे किंवा हा टेस्ट कोणत्या नावाने ओळखला जातो? SAS म्हणजे साइड अँगल साइड. साइड कॉन्ग्रुएंट असणं गरजेचं नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय, साइड्स चे दोन पेअर प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि त्या प्रोपोर्शन साइड मधले इन्क्लुडेड अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून हे ट्रायंगल सिमिलर आहे. त्याला कोणती टेस्ट म्हटली जाते? मग SAS टेस्ट फॉर द सिमिलॅरिटी. बघा दोन टेस्ट झाल्या. ऍक्च्युअली अँगल 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 म्हणजेच त्याला थोडक्यात कोणत्या नावाने ओळखलं जातं? AA टेस्ट. ही पहिली टेस्ट आणि ही दुसरी टेस्ट SAS टेस्ट. आणि मग यानंतर आता आपल्याला पुढची टेस्ट अभ्यासायची आहे. आता पुढची टेस्ट पहा. या दोन ट्रायंगल्स मध्ये कुठेच अँगलच्या ठिकाणी आयडेंटिकल मार्क दिसत नाहीये. म्हणजे आपण ट्रायंगल सिमिलर आहेत का नाहीत हे ठरवण्यासाठी इथे कोणत्याच अँगलचा या ठिकाणी विचार होणार नाही, कारण अँगलची मापं दिलेली नाहीत. आणि मग साइड्सची मापं दिलेली आहेत, साइड्सची लेंथ दिलेली आहे आणि मग साइड्स हे प्रोपोर्शन मध्ये आपल्याला दाखवावे लागतात. आणि ते प्रोपोर्शन मध्ये दाखवण्यासाठी त्यांचे रेशो लिहावे लागतात. आणि ते लिहिताना थोडंसं ऑब्झर्वेशन करावं लागेल आपल्याला की कोणती साइड करस्पॉन्डिंग साइड होईल दुसऱ्या ट्रायंगलची, त्यानुसार त्यांचे रेशो इक्वल येऊ शकतात. हे आपण थोडंसं रफ मध्ये टॅली करायचं. कारण मी AB/QR मांडला तर पुढे रेशो इक्वल येणार नाही. निरीक्षणावरून कळतं आपल्याला एकतर दुप्पट असतात, दीडपट असतात, तिप्पट असतात, चारपट असतात. हे निरीक्षणाने पण लक्षात येतं. आणि मग त्यानंतर या दोन ट्रायंगलच्या या व्हर्टायसेसच्या करस्पॉन्डन्ससाठी बघा AB/PQ या दोन साइडचा रेशो लिहितोय मी 2:3. AB ची लेंथ 2, PQ ची लेंथ 3. त्याच्यानंतर BC/QR, BC ची लेंथ 4, QR ची लेंथ 6. याचं संक्षिप्त रूप येतं 2:3. त्यानंतर तिसरा रेशो AC/PR. AC ची व्हॅल्यू 3, PR ची व्हॅल्यू 4.5. याला दशांशला पुढे नेलो तर इथं 45 होईल आणि इथं 30 होईल. 30 आणि 45 ला 15 ने भाग जातो. 15 × 30, 15 × 45. म्हणजे AB/PQ या रेशोची व्हॅल्यू 2:3 आलेली आहे. BC/QR या रेशोची व्हॅल्यू पण 2:3 आहे. AC/PR या रेशोची व्हॅल्यू पण 2:3 आहे. याचा अर्थ आपल्याला असं लिहिता येतं AB/PQ इक्वल आहे BC/QR शी आणि इक्वल आहे AC/PR शी. बघा या तिन्ही रेशोची व्हॅल्यू 2:3, 2:3, 2:3 आहे. म्हणजे हे तिन्ही रेशो इक्वल आहेत. आणि जेव्हा रेशो इक्वल असतात तेव्हा त्यांचे साइड्स त्यातले एलिमेंट्स प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणतात. त्या अर्थाने ही साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. मग किती साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत या ट्रायंगल्सचे? किती रेशो इक्वल दाखवलो आपण? 3. म्हणजे एका ट्रायंगलचे 3 साइड करस्पॉन्डिंग दुसऱ्या ट्रायंगलचे 3 साइड्स. हे 3 करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. म्हणून ही दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हटलं जातं. आणि ही सिमिलॅरिटी ठरवण्यासाठी आपण फक्त यांच्या साइड्सच्याच मापाचा विचार केला. फक्त यांच्या साइड्सचाच विचार झाला. तिन्ही रेशो इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग 3 साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत
हे ठरवलं, त्यानंतर आपण लिहिलो की ट्रायंगल कसे आहेत सिमिलर. आणि हे ट्रायंगल सिमिलर जेव्हा असतात तेव्हा आपण या 3 करस्पॉन्डिंग साइड्सचा विचार झालेला आहे, म्हणून या टेस्टला साइड 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 टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स म्हटलं जातं. म्हणजे 3 साइड्सचा विचार झाला म्हणजे 3 साइड्स हे स्पेसिफिक कंडिशन्स फुलफिल झालेले आहेत म्हणून. आणि बाकीचे काय होईल आता, 3 साइड्स प्रोपोर्शन मध्ये झाले, बाकीचे एलिमेंट कोण राहिले मग, या दोन्ही ट्रायंगलचे 3 अँगल्स राहिले. त्या 3 अँगल्स बद्दल काय सांगता येईल मग आपल्याला, ते रिमेनिंग 3 अँगल्स ऑटोमॅटिक फुलफिल होतात, मग ते कॉंग्रेट नक्कीच होतात. म्हणजेच हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनुसार म्हटलं जातं मग, यस यस यस. किती टेस्ट शिकलोत आपण, पहिली टेस्ट होती ए टेस्ट, दुसरी टेस्ट होती एस आणि तिसरी टेस्ट आहे यस यस यस. याच्यामध्ये 2 पेअर अँगल्सचे कॉंग्रेंट व्हावे लागतात. यामध्ये 2 साइड्स प्रोपोर्शन मध्ये होऊन त्यातला इन्क्लुडेड अँगल कॉंग्रेंट व्हावा लागतो. आणि यामध्ये दोन्ही ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्सचे तिन्ही पेअर प्रोपोर्शन मध्ये असावे लागतात, तेव्हा ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं म्हटलं जातं बाय द यस 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 टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. ही झाली सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सची. ओके.